वरळी बिडिरी चाळ 95 या ठिकाणी एक पिंपळाचं झाड पडलेलं आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः युवा सेना नेते आदित्यजी ठाकरे आलेले आहेत। सर, काय सांगणार, या ठिकाणी आपण पाहणी केलेली आहे, काय दुर्घटना आहे? दुर्घटना सकाळी जी घडली, मुळापासून झाड उपटलं आणि पडलेलं आहे। थोडं डॅमेज झालं आणि एक व्यक्ती गंभीरपणे जखमी आहे, त्यांच्यावर आता मला ऑपरेशन सुरू आहे। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की जसं आज हे झाड पडले, आता मी वरळी ते डेअरीमध्ये गेलेलो, तिथे परिस्थिती एकदम वाईट आहे। तिथे मला सांगण्यात आलेलं आहे की पीडब्ल्यूडी कडून वगैरे 50 कोटीचा खर्च दाखवला, आरई डिपार्टमेंट काय करते, आणि ही सगळी परिस्थिती असताना त्या 90 लोकांना स्थलांतरित करणं गरजेचं आहे। पण आज आपण पाहतो सरकारचं लक्ष नाही मुंबईकडे, आणि आज ही परिस्थिती झालेली आहे। आदित्यजी, या ठिकाणी बिडिरी चाळीमध्ये आपण आता ह्या काही समस्या सुद्धा बघितलेल्या आहेत। आज ही कुठलाही वारा वादळ किंवा पाऊस नसताना सुद्धा हे झाड पडलेलं आहे, मग महापालिकेकडून याची कुठं काळजी घेतली नव्हती? मला वाटतं आपण अनेक कारणं असू शकतात त्याला, त्याचे कारण आता कुठे त्याच्यावर खोलावर जायला लागेल। कधी कधी काय असतं की जे मुळं असतात त्याच्या आजूबाजूला सिमेंट वगैरे लावलेलं असतं, काही वेगळं काही कारण असेल तर ते बघायला लागेल। आता या ठिकाणी जी भाजीपालावाली एक महिला आहे, तिची सुद्धा टपरी या ठिकाणी, तर याची नुकसान भरपाई आम्ही सांगितलं महानगरपालिकेला नुकसान भरपाई करायला, आणि आम्ही पण मदत करू। बिडिरी चाळचा जो पुनर्विकास जो आहे याबाबतचे काय अपडेट आहे? बीडीडी आपण पाहताय फेज 1 तिथे तयार आहे। आपल्या मागेच पूर्ण मला वाटतं डिसेंबर पर्यंत 550 घरांना तिथे चावे वाटप होईल। अनेक जे आता मध्यंतरी काही गैरसमज करण्याचा प्रयत्न होता तो आता दूर झालेला आहे, आणि लॉटरीमध्ये ज्यांना घरं पाहिजे असतील त्यांना घरं मिळतील, ज्यांना नको असतील त्यांना नाकाराचं पत्र मिळून ते फेज 3 तिथे राहतीलच। पण आमचा आग्रह हाच राहील, आणि आम्ही ह्याच्यावर ठाम आहोत की जे फेज 3 मध्ये आहेत, जे रहिवासी आहेत, फेज 3च्या लोकांना ट्रान्झिट मिळेपर्यंत फेज 3चे लोक तिथून हलणार नाहीत। या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा निवासस्थान होतं, त्यांचंही या ठिकाणी स्मारक बनण्याचं प्रयत्न होते, पण याचा अपडेट काय? ते बीआयटी मध्ये, पण इथे जे आहे आपण पाहतो सगळे जे विहार आहेत, सगळे जे मंदिर आहेत ते तशीच राहतील। आता अपडेट म्हणजे आपण पूर्ण नीट अपडेट घ्यायला बसू, पण आज आपण पाहतो इथे जी दुर्घटना झाली त्याला व्हिजिट करायला मिळेल। त्या दुर्घटनेमधला जो जखमी आहे त्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवलं जाईल, आणि ज्यांच्यावर नुकसान झालेलं आहे त्यांचं नुकसान भरपाई सुद्धा देण्यात येईल, असं आश्वासन सुद्धा या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई, दादर, वरळी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।